नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड फिनाले पार पडलाय आणि त्यातून तन्वी कोलते ही विनर झाली आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहे तन्वी. तन्वी कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. खूप असं हेक्टिक झालंय 3 महिन्यानंतर. खूप म्हणजे फिनालेच्या आधीचे 3 दिवस आणि कालची रात्र मी झोपलेच नाही आहे. 3 दिवस तर टेन्शनमध्ये की ट्रॉफी मिळेल, कधी मिळेल, कशी मिळेल आणि मिळेल की नाही या टेन्शनमध्ये. आणि काल ट्रॉफी मिळाल्यानंतर ज्यांनी ट्रॉफी जिंकवण्यासाठी मदत केली आहे ते सगळेच माझे फॅन्स म्हणा किंवा फॅन पेजवाले जे सगळे भेटायला आले होते, त्यांच्यासाठी 8:30पर्यंत मी जागी होते भेटण्यासाठी. हेक्टिक झालं मला 4 दिवसांचं, म्हणजे झोपच नाही झाली माझी पूर्ण. पण किती छान वाटतंय, बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर झाली आहेस आणि पहिल्या सीझनची विनर महिला होती एक आणि त्यानंतर 6व्या सीझनची विनर. काय हां, सांगशील? त्याचाच जास्त आनंद आहे की मी करून दाखवलं, जे आजपर्यंत नाही झालं, की मुलगी विनर होत नव्हती. ते कुठेतरी मी बोलूनच गेले होते मम्मीला, की ज्या सीझनमध्ये मी जाईन त्या सीझनची मीच विनर असेल आणि मी ते करून दाखवलं. जिद्द होती म्हणून करू शकले. त्यासोबत नशिबाने सुद्धा साथ दिली. पण मग आता काही ठरवलंयस की या व्यक्तीला भेटायचंच नाहीये, घरामधली भांडणं वगैरे सगळं बघता? कारण तू काल फिनाले बघताना आम्ही पाहिलं की विशालचे बाबांना तू म्हटलीस की मी तुम्हाला कॉल करेन, मी तुमच्याशी बोलेन, पण मी ह्याला नाही भेटणार. हो. कारण मला जे लोकं नाही पटत त्यांना भेटायला मला अजिबात आवडत नाही आणि मी जे बोलते ते मी करते. मला जे लोकं पटतात त्यांच्याशी मी नाती बनवते आणि ती नाती शेवटच्या श्वासापर्यंत निभावते अशी मी आहे. सो जर मला एखादी व्यक्ती नाही पटली तर मी त्याला नाही भेटत. आणि काल त्याच ह्याच्यामध्ये मी विशालला म्हटले, की दुश्मनी मी या घरातच विसरून जातीये. कारण त्याचे पप्पा आले होते आणि तो एक खेळाडू चांगला होता आणि तो तिसऱ्या राऊंडला ज्या प्रकारे गेला, तिथे मला थोडं वाईट वाटलं, कारण त्याच्या पण इच्छा, अपेक्षा, आकांक्षा होत्या. आणि त्याला मी वाक्य म्हटलं ते, की विशाल, मी दुश्मनी या घरातच सोडून जाते, पण मैत्रीचं नातं किंवा बाहेर भेटणं वगैरे हे माझ्याकडून नाही होणार. पण ना प्रभूसोबतचं तुझं नातं खूप खास आम्ही बघितलंय. तुम्ही ठरवलेलं का की लाईट्स आपण दोघांनी ऑफ करून बाहेर यायचं? काय सांगशील त्याच्याबद्दल? परत तू टीव्ही सुद्धा गिफ्ट केलायस त्याला, सगळ्यांना आम्हाला हो, कळलंय सुद्धा. हो. आमचं दोघांचं म्हणजे त्याचं आधीपासूनच चालू असायचं, की ताई आपण दोघं असणार स्टेजवरती, असं त्याचं कायमच असायचं. आणि माझं त्याच्यावरती असायचं, की हो नक्कीच आपण दोघं असू म्हणून. पण त्याचा प्रवास लवकर थांबला आणि दादा आणि मी सुद्धा ते स्वप्न बघितलं होतं, की आपण दोघं हात पकडून जाऊ आणि आम्ही त्याची प्रॅक्टिस पण करायचो बाहेर पडताना. आणि आम्ही त्याप्रकारे वा. गेलो स्टेजपर्यंत. मस्त. आणि पहिल्या आठवड्यामध्ये जी तन्वी लोकांना आवडली नव्हती, कारण ते सागरदादांबद्दल जे काही झालं ते, पण त्यानंतर जी काही ग्रीप घेतली आहेस ती प्रचंड वाढली लोकांमध्ये. फक्त तन्वीच विनर झाली पाहिजे अशा चर्चा सुद्धा होत्या. पण शेवटच्या आठवड्यामध्ये काहीतरी गोंधळ झाला. तो म्हणजे रेवा जेव्हा बाहेर पडणार होती तेव्हा तू एक वाक्य म्हटलेलीस की धक्काबुक्की करणारे घरात राहिलेत आणि चांगली व्यक्ती बाहेर गेली आहे. तेव्हा कुठेतरी प्रेक्षकांमध्ये असं वाटलं की नाही, तन्वी नाही झाली पाहिजे विनर. सो तुला त्या लोकांना काय सांगायचं? कारण तू ते सगळं बाहेर सोडून तू एक विनर झाली आहेस. काय सांगशील त्याच्याबद्दल? माणूस आहे, माणसाकडून चुका होतात, टायमिंगमध्ये चुका होतात, वाक्यांमध्ये चुका होतात. माझं ते वाक्य किंवा माझी ती कविता लोकांना नाही आवडली, जनतेला नाही आवडली. त्याबद्दल मी जनतेची माफी मागते, की माझं टायमिंग बरोबर नव्हतं, पण माझ्या भावना खोट्या नव्हत्या. मला ज्या पॉईंटला ती कविता बोलावीशी वाटली, मी बोलले. माझी पहिल्यापासूनची जर्नी तशीच आहे, की मी कोणाला घाबरत नव्हते बोलण्यापासून. ज्यांच्याबद्दल मी बोलले ते लोकच माझ्यासमोर होते. मला भीती तिथे वाटते जेव्हा मी लोकं समोर नसताना त्यांच्या पाठीमागे बोलते आणि मग त्यांना ते कुठेतरी कुठेतरी कळतं, की तन्वी तुमच्याबद्दल असं बोलत होती आणि मग ती भांडणं होतात, जी मला अजिबात पटत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याबद्दल बोलायचं त्यांच्यासमोरच मी बोलून जाते आणि मी ते बोलले. त्यामुळे मला काही असे फार वेगळं त्यांच्याबद्दल वाटलं नाही. पण हां, 13व्या आठवड्यात अचानक निगेटिव्ह मी वाटायला लागले एका वाक्यावरून. आणि ज्या प्रकारे त्यांनी निगेटिव्ह सुरू केलं माझ्याबद्दल, त्यासाठी मी दाद देते त्यांना, की पॉझिटिव्हची निगेटिव्ह एवढ्या एका आठवड्यात करून दाखवलीत मला, म्हणजे काहीतरी दम आहे. काटा ग्रुपबद्दल काय सांगशील तू? कारण तुमची मैत्री खूप स्ट्रॉंग आहे, ती आम्ही बघितली आहे. ती नेमकी कधी झाली आहे किंवा त्या एकंदरीत ग्रुपबद्दल काय सांगशील? कारण शेवटपर्यंत तो ग्रुप आम्ही बघितलाय.
काटा हा जसा फॉर्म झाला तसा शेवटपर्यंत त्याचा प्रवास होता. ज्या प्रकारे आम्ही एकत्र एकमेकांचे हात पकडून होतो, त्याप्रकारे आम्ही टॉप 5मध्ये सुद्धा पोहोचलो. त्याच्यामध्ये पहिला प्रवास प्रभूचा थांबला, पण त्यानंतर आम्ही तिघांनी एकमेकांचा साथ दिला. त्यामध्ये रेवा ॲड झाली, तिला पण आम्ही हात धरून एकत्रच राहिलो. मग हळूहळू कमी होत गेले. टॉप 5मध्ये तिघं उरले, त्यानंतर दोघं उरले आणि शेवटी स्टेजवरती हात पकडूनच आम्ही दोघं भाऊ-बहीण पुढे आलो. आणि हे नातं बाहेरसुद्धा असंच राहील, फक्त बोलायला नाही, तर तुम्ही सुद्धा बघाल सगळे की हे नातं तसंच राहील. एक साध्या घरातली मुलगी, अभिनेत्री होण्याचं स्वप्न, त्यानंतर बिग बॉसमधला प्रवास आणि बिग बॉसची ट्रॉफी, या ओव्हरऑल जर्नीबद्दल आता तन्वी कोलतेला काय वाटतंय? कारण तन्वी कोलते आता एक ब्रँड झाली आहे. सो या ओव्हरऑल जर्नीबद्दल काय सांगशील? प्रवास कठीण होता, पण ध्येय होतं, एक जिद्द चिकाटी होती, पूर्ण करायचं होतं. कारण मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात आणि चॅलेंजेस पूर्ण करायला आवडतात. हरलेलं आवडत नाही, पण कधी-कधी हार पण चांगली असते असं मला वाटतं. जे बिग बॉसने मला शिकवलं, की हारून जो जिंकतो त्याला पण विनर म्हणून घोषित केलं जातं. आणि बऱ्याच वेळा असं झालं की बिग बॉसच्या पूर्ण प्रवासात मी बऱ्याच वेळा हरली आहे, पण मोठ्या शर्यतीत जिंकले. असं जे मला समजलं आहे की प्रवास खडतर असतो, पडतो, झडतो, पण उठायची ताकद प्रत्येकामध्ये असली पाहिजे. मग प्रवास सोपा होऊन जातो. रॅपिड फायर आहे. 100 दिवसाला तुझ्या घरातली एखादी फेवरेट मुवमेंट कोणती होती? तिकीट टू फिनाले मोमेंट. एक डायलॉग जो तू वारंवार वापरत होतीस बिग बॉसच्या घरामध्ये. तन्वी बोलते सबको बोलते. घरातली तुझी फेवरेट जागा कोणती होती? बाहेरचा सोफा, ब्राऊन कलरचा, जिथे मी पाणी प्यायला बसायची सकाळी सकाळी. कोणाचं इविक्शन तुला आतून खूप आनंद देऊन गेलाय? असं कोणाचंच एविक्शन नव्हतं जे मला आनंद देऊन गेलं आहे, की हां वा बरं झालं वगैरे. कारण प्रत्येकाची जर्नी, प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेम इझी करायचा म्हणून प्रत्येकाला काढत होतो आम्ही, पण आसुरी आनंद कधी नाही झाला. एक नाव ज्याच्याशी तुला पुन्हा नाही बोलायचं आता बिग बॉस संपल्यानंतर सुद्धा. विशाल कोटियान. घरातला तुझा बेस्ट फ्रेंड कोण? दादा. तन्वी कोलतेची स्ट्रॉंगेस्ट क्वालिटी कोणती आणि जी इथून पुढेही कायम असणार आहे? तन्वी कोलते शब्द देते तो पाळते आणि तन्वी कोलते तत्वांवरून कधीच हलत नाही. आणि हिंदी बिग बॉस कधी ऑफर आली तर तू करणार का? कारण राखीने अपील केलंय सलमान खानला. हो, करणार आहे. वा, मस्त. आणि तन्वी, मला एक अशीच क्युरिओसिटी होती की मी सीझनमध्ये ना तुझ्या गळ्यात एक एसचं लॉकेट बघितलं. सो ते काय म्हणजे? एस म्हणजे सानू आहे. म्हणजे माझा जो बेस्ट फ्रेंड आहे विठ्ठल, जो आता माझं मॅनेजमेंट करत होता. मी टाकेन पोस्ट वगैरे आमची. सो बेसिकली तो माझा भाऊ आहे 8 वर्षांपासून, ज्याने माझे पप्पा गेल्यापासून माझी साथ सोडली नाही आहे. आणि त्याला मी राखी बांधते. सो त्याला आम्ही सोनू म्हणतो आणि मला सगळे तनू म्हणतात. तर आमचा हॅशटॅग होता सानू. वा, मस्त. तन्वी, तुझ्याशी बोलून खूप खरंच छान वाटलंय. तू जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की ज्या प्रकारे तुम्ही माझ्यावरती प्रेम दर्शवलं आहे आणि मला या ट्रॉफीचं मानकरी ठरवलं आहे, एक जबाबदारी माझ्या हातात दिली आहे. ती जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न नक्की करेन. आणि तुमचा विश्वास असा पडू देणार नाही, तोडू देणार नाही. आणि तन्वी कोलते ब्रँड होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच मला मदत केली आहे, तर तन्वी कोलते ब्रँडला वरती घेऊन जायचा प्रयत्न करेन, खाली पाडू देणार नाही. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार.